रोटरी क्लब ऑफ दिग्रस एज्युकेशन सिटी व वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 9 ते 2 पर्यंत निःशुल्क दंत चिकित्सा व उपचार शिबिर होणार आहे। डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा रुग्णावर उपचार करतील। स्थळ वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, पहिला माळा, LG कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिग्रस। नोंदणीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 7020067647। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढल्याने दिग्रस येथील अनेक वाहनांमध्ये बिघाड। दिग्रस शहरातील पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉल भेसळीचे पेट्रोल मिळत असल्याने पेट्रोल वापरणारे वाहनामध्ये बिघाड होत आहेत। चालू वाहने भर रस्त्यात बंद पडणे, वाहनांच्या सायलेन्सरमधून वेगवेगळ्या आवाजाने वाहने नादुरुस्त होत असल्याने शोरूम तथा गॅरेजवर दुरुस्तीकरिता वाहनांच्या रांगा लागत आहेत। याबाबत गॅरेजमधील मेकॅनिकल यांना विचारणे केली असता नादुरुस्त गाड्यांची संख्या वाढली आहे। इथेनॉलच्या प्रमाणामुळे वाहनात बिघाड होत आहे, तर पेट्रोल पंप संचालकांना विचारले असता आम्हास डेपोमधूनच इथेनॉलयुक्त पेट्रोल येत असल्याचे त्यांनी सांगितले। एकंदरीतच वाहन खराब होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत। मी रमेश गरड खंडोबा ऑटोमोबाईल वरून बोलत आहे। इथेनॉलच्यामुळं गाड्या भरपूर काही बंद पडायला लागल्या। रोजच्या 10-12 गाड्या यायला लागल्या। इथेनॉलचं प्रमाण एवढा वाढलेला आहे की कस्टमरला कुठं बी बंद पडायला लागले, कुठं बी गाड्या थांबा लागल्या। त्यांचे कधी फॅमिलीचा त्रास, कधी फॅमिली वगैरे सोबत राहते, लहान लेकरं सोबत राहते, त्यांना खूप त्रास व्हायला लागला इथेनॉलमुळे। आणि रोजच्या 10 ते 12 गाड्या यायला लागल्या। तो प्रॉब्लेम काही सॉल्व होत नाही आहे, त्याच्यानं कस्टमर खूप त्रस्त झालेले आहे। तर आम्ही दुरुस्ती तर करत आहोत, पण पूर्ण दुरुस्ती होत नाही आहे। त्याच्यामुळं काही कस्टमरची नाराजी आहे की बा हे काय झालं, असं काय मिळवलं याच्यात, असे प्रॉब्लेम आहे। काही कस्टमर उभे बी आहे माझ्यापाशी, त्याच्यासाठी गाड्या भरपूर काही गाड्या लावून ठेवलेल्या आहे। इथेनॉलच्यामुळेच बंद पडलेल्या गाड्या आहे। आता दुरुस्ती चालू आहे, पण दुरुस्ती पुरेपूर व्हावं लागली नाही। तर याच्यावर काहीतरी बा हे घ्यावं, दुरुस्ती करण्यासाठी। पेट्रोल पंपावरून आता पॉवरचं पेट्रोल वगैरे टाकून काही कस्टमरचे चांगल्या चाला लागल्या। पॉवरमध्ये कमी आहे बा इथेनॉल, साध्या साध्या याच्यावर भरपूर प्रमाणात आहे। भरपूर काही गाड्या रस्त्यात कुठे इथं तिथं 4 व्हीलर वगैरे 2 व्हीलर वगैरे सगळ्या बंद पडायला लागल्या मधात। मी जगदीश चव्हाण, मी विटाळा गावात राहतो, पण आम्हाला खूप तकलीफ होत आहे। काल मी पेट्रोल टाकलं तर कालपासून गाडी मला खूप तकलीफ देत आहे। तर कुठे आमचे लहान मुलं शाळे वगैरे सोडायचे असतात, तर काल रस्त्यावर गाडी बंद पडली। टेम्पो समोर आलो मी, तर आता रामभाऊच्या गॅरेजवर आलेला आहो मी गाडीत दाखवासाठी की याचा प्रॉब्लेम काय आहे ते आम्हाला काढून द्या। तर याच्यावर काही तुम्ही विचार करून आम्हाला या पेट्रोलचा कुठेतरी एका ठिकाण लावा, त्याच्यापुढे बोलत आहे। नमस्कार, मी भारत पाटील, शिवशक्ती ऑटोमोबाईल्स ऑथोराइज शोरूम, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर। आता आपण मीडियामध्ये बघत आहे की इथेनॉलमुळे असा प्रॉब्लेम येतो, तसा प्रॉब्लेम येतो, परंतु इथेनॉल जे आहे प्रोडक्ट बेसिकली ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे, जे की ऊसापासून आणि मक्यापासून तयार होतो आणि तो ज्वलनशील असतो। त्यामुळे 2001 मध्ये सरकारने इथेनॉल हे पेट्रोलमध्ये टाकायचे धोरण ठरवलेले आहे। सुरुवातीच्या काळात काही ठराविक राज्यामध्येच इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरले जात होते, परंतु टप्प्याटप्प्याने सरकारने सुरुवातीला 5%, नंतर 10% आणि आता या 2025-26 मध्ये 20% असे धोरण आणलेले आहे। परंतु आता जे प्रॉब्लेम येत आहे ते इथेनॉलमुळे न येता, इथेनॉलमध्ये जो गुणधर्म आहे की तो हवेतील आर्द्रता शोषून घेतो आणि त्याचे पाण्यात रूपांतर होते। त्या पाण्यात रूपांतर झाल्यामुळे गाडीचे पेट्रोल फ्यूल फिल्टर जे असते ते बेसिकली असे या टाईपचे फ्यूल फिल्टर असते आणि हे खराब झालेले फ्यूल फिल्टर ते याचे हे चोकअप होऊन जातात, त्याच्यामुळं हे खराब होते। आणि दुसरी गोष्ट, हे फ्यूल इंजेक्टर, हे फ्यूल इंजेक्टरमध्ये एक प्रकारचा लेअर जमा होतो आणि त्याचे होल बंद होऊन जाते, त्यामुळे पेट्रोल सप्लायमध्ये अडथळा निर्माण होतो। त्यामुळे आम्ही नंतर मग मेकॅनिकल याला स्प्रेनी साफ करून देतात आणि हे बदलून देतात फिल्टर, त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व होतो। आता याच्यात पर्याय एकच आहे की आपण लोकांनी गरजेपुरता पेट्रोल वापरणे आणि तेवढंच पेट्रोल वापरावे असे माझे म्हणणे आहे। अफजल खान,
ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.